आता ही वॉर्निंग आहे, फर्स्ट टाइम आपण सांगतोय आणि पुढच्या काळामध्ये ती स्टेजच आहे. मी सीपीना पत्र दिले, माननीय आयुक्तांना पत्र दिले, मी सर्वांना पत्र दिलेले. जर त्यांनी ऐकलं नाही आणि आम्ही कारवाईमध्ये सापडले त्याच्यावर गुन्हा पण दाखल करणार आहे. ज्या ठिकाणी पोलीसची केबल आहे, ज्या ठिकाणी महानगरपालिकेची आहे, त्याला न हात लावता टेलिफोनचे जे आहेत त्याच्यावर आम्ही काय करणार. गायरोपचा अर्थच की तो धोकादायक आहे. गायरोपचा अर्थ केबलमध्ये ती धोकादायक असते, ती कट झाली तर डायरेक्ट नागरिकांच्या अंगावर पडू शकते. या गायरोपचे सगळे केबल ओढलेले आहेत. हे आपण बघताय आता सगळं ओव्हरहेडचं जाळं हे इलिगल आहे. हे कशासाठी वापरलं तुम्ही? हे गायरोड ह्याच्यामध्ये मला वाटतं की टेलिफोन कंपन्याच्या ज्या आहेत त्या ओढलेल्या गेलेल्या आहेत. ऍक्च्युली नियमानुसार हे अंडरग्राऊंड झालं पाहिजे आणि अंडरग्राऊंड करून केल्यानंतर मला वाटतं की त्या नियम आहेत हे अनेक दिवसापासून ओव्हरहेड टाकलेल्या होत्या. आणि मी माझ्या अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलं होतं की ओव्हरहेड इलिगल केबल्स काढून त्या अंडरग्राऊंड कराव्यात, जेणेकरून हा धोका पण आहे आणि इलिगल पण आहे. त्याच्या मागची सुरुवात आहे. दर आठवड्याला ह्या शहरामध्ये ज्या ठिकाणी गायरोप आणि टेलिफोनच्या ओव्हरहेड गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई होणार. ज्या ठिकाणी पोलीसची केबल आहे, ज्या ठिकाणी महानगरपालिकेची आहे, त्याला न हात लावता टेलिफोनचे जे आहेत त्याच्यावर आम्ही काय करणार. गायरोपचा अर्थच की तो धोकादायक आहे. कधी पाऊस आला, हवा आली, ते तुटून पडू शकतं आणि मुळात इलिगल आहे. इलिगलला कारवाई व्हायलाच पाहिजे, हा माझा उद्देश आहे. नोटीस काही दिलेत त्या काळामध्ये सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत. माझं म्हणणं व्हायलन्स म्हणजे इलिगल एखादी गोष्ट करणं ती इलिगलच असते. तुम्ही एखादा गुन्हा करता तो हा गुन्हाच आहे, त्याला नोटीस देणं गरजेचंच नाही. काय ऍक्च्युली चुकीची गोष्ट आहे, चुकीचीच आहे. ऑलरेडी त्या काळात दिलेल्या आहेत. आता तरी मला वाटतं की पुढच्या काळात शहरभर दर आठवड्याला ज्या ज्या ठिकाणी इलिगल आहे त्या ठिकाणी कारवाई होणार. केबलवाले जे आहेत तर त्यांच्या विरुद्ध आपण गुन्हे दाखल करणार आहोत. आता ही वॉर्निंग आहे, फर्स्ट टाइम आपण सांगतोय आणि पुढच्या काळामध्ये ती स्टेजच आहे. मी सीपीना पत्र दिले, माननीय आयुक्तांना पत्र दिले, मी सर्वांना पत्र दिलेले. जर त्यांनी ऐकलं नाही आणि आम्ही कारवाईमध्ये सापडले त्याच्यावर गुन्हा पण दाखल करणार. इंटरनेट केबल असतील, टीव्ही केबल असतील. नाही ना, माझं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की ज्या आमच्याकडं सर्च मशीन आहे त्या सर्च मशीनद्वारेच ह्या आम्ही शोधलेल्या आहेत. कुणीही मला वाटलं म्हणून मी काय करत नाही. त्याचा रिपोर्ट असतो आपल्याकडे. महानगरपालिकेने जवळजवळ 3600 किलोमीटरचं जाळं या शहरात आहे. 3600 किलो. माझं म्हणणं एका दिवशी होणार नाहीये, पण स्टेप वाईज ज्या ज्या ठिकाणी बल्क आहे तो रिपोर्ट दरवर्षी आमच्याकडे येतो. काही मागच्या काळातच महानगरपालिकेने एक टेंडर काढलं होतं इलिगल जाळं कुठं आहे ते जाळं शोधण्याचं. मला वाटतं ते एजन्सी आहे ती शोधती. मी शोधू शकत नाही की इलिगल आहे, पण त्या एजन्सीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावरच ही कारवाई होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शहरभर नुसत्या ओव्हरहेड आहे म्हणजे ते इलिगल नाहीयेत. मग काही आपल्या महानगरपालिकेचे केबल्स असतील, पोलीस कमिशनरच्या सीसीटीव्हीचे असतील, त्यांना सोडून बाकीच्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही करतोय, रिपोर्टच्या आधारावरच करतोय. टप्प्याटप्प्यामध्ये शहरामध्ये दर आठवड्यात या कारवाई होणार. महसूल किती येईल याच्यात अंडरग्राऊंड? बघा, मला असं म्हणणं आहे इलिगल काढल्यावर ज्या खाली रस्त्यामध्ये येतील तो महसूल मिळायलाच पाहिजे. महसूलचा तर उद्देश आहेच, पण इलिगल कव्हर नेट केल्यानंतर जो महसूल मिळेल तो महापालिकेलाच मिळणार आहे. त्यातून शहरातले विकास कामं होतील, हा त्या मागचा उद्देश आहे. 2 वर्षापूर्वी एका एजन्सीने केलेल्या सर्वेत 18,000 किलोमीटर लांबीचे ओव्हरहेड केबल होत्या. नाही असं नसतं. कसं असतं, शहरामध्ये OFC केबल असती, महानगरपालिका लाईटची केबल असती, सीसीटीव्ही कॅमेरा असतात. ह्या सोडून ज्या अत्यावश्यक आहेत त्या धरल्या तर तशा हजर होतील. पण माझ्याकडे जो रिपोर्ट आलाय, जो डाटा आहे त्या डाटाच्या नुसारच आहे. आणि मला वाटतं हे सुद्धा आज हे डाटाच्या रिपोर्टवर केलेलं आहे.